गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एका महिन्याहून अधिक काळ आखाती प्रदेशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय उद्योजक संकटात आलेत। अंबरनाथमधील उद्योजकही त्याला अपवाद नाहीयेत। सध्या उद्योगांसाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असून त्यातून तग धरण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमा संघटनेने याबाबत जिल्हा उद्योग केंद्रास सविस्तर निवेदन दिलं असून त्यास भेडसावणाऱ्या अडचणी आणि समस्या सविस्तरपणे मांडल्यात। युद्धामुळे मालवाहतूक बंद असल्यानं ते उद्योगही संकटात आलेत। या प्रतिकूल परिस्थितीत शासनाने उद्योगांना काही सवलती द्याव्यात असं आवाहन आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केलंय। अंबरनाथमधील आनंदनगर औद्योगिक वसाहतीत 1400हून अधिक कारखाने आहेत। त्यातील 150 कारखाने रासायनिक तर 700हून अधिक इंजिनिअरिंग कंपन्या आहेत। औषध निर्मिती, टेक्सटाईल्स आणि अन्य उद्योग व्यवसायही अंबरनाथमध्ये आहेत। सध्या एलपीजी गॅस, डिझेल अभावी अनेक कंपन्यांचं उत्पादन निम्म्यावर आलंय। मालवाहतूक विस्कळीत झाल्यानं उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झालाय। काही कंपन्यांना कच्च्या मालासाठी जादा पैसे मोजावे लागतात। निर्यात ठप्प झाल्यानं अनेकांच्या ऑर्डर्स खोळंबल्या आहेत। इंधन टंचाई आणि अस्थिर परिस्थितीमुळे कामगार यांच्या मूळ गावी परतू लागलेत। त्याचाही उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होऊ लागलाय। आनंदनगरमधील काही टेक्सटाईल कंपन्या अमेरिका आणि युरोपमध्ये अंतर्वस्त्रे आणि अन्य उत्पादने निर्यात करतात। शासनाने अल्प व्याजदरात उद्योगांना भांडवल उपलब्ध करून द्यावे, पाईपलाईन गॅस सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, जीएसटी आणि अन्य कर भरण्यास काही प्रमाणात सवलत द्यावी, अन्यथा उद्योग सुरू ठेवणे अवघड होईल अशी भीती तायडे यांनी व्यक्त केली आहे। असोसिएशनने शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे। तो या संदर्भात आहे की एलपीजीच्या सिलेंडर्समुळे बरेचसे आमचे जे लेबर आहेत ना, ते मायग्रंट लेबर आहेत। ते लेबर आता टिकत नाही, ते लेबर जायच्या मागे लागलेत। दॅट इज वन। सेकंडली आम्हाला या युद्धामुळे असं झालं की संपूर्णपणे आयातीवरती आणि निर्यातीवरती परिणाम मोठा झालेला आहे। आज जे आमच्याकडे जे इम्पोर्ट होतं त्याचं कॉस्टिंग वाढलेलं आहे आणि होत पण नाही आहे। त्याच्यामुळे प्रोडक्शन लॉस जवळजवळ 40 ते 50% प्रोडक्शन लॉस झालेलं आहे आपल्याकडे। आता ह्या सर्व लॉसेसमुळे आम्ही सरकारला सांगतोय की हे ठीक आहे, सरकार आम्हाला गॅस देऊ शकत नाही, पण सरकार कमीत कमी आम्हाला फायनान्शियल काहीतरी सपोर्ट त्यांनी द्यावा। तर आम्ही सरकारला एक एक्सटेंडेड कॅश ट्रेड फॅसिलिटी मागून देतोय। लो इंटरेस्ट रेटमध्ये द्या म्हणून सांगतोय आम्ही त्यांना। आणि अजून सरकारला आम्ही सांगतोय की कमीत कमी तुम्ही जीएसटी पेमेंट आहे ते तरी डिफर पेमेंट करा आमच्याकडनं, की जे आम्ही एका महिन्यात भरतो ते आम्हाला 3 महिने किंवा 6 महिने असा एक पिरियड त्यांनी द्यावा। आणि हे सर्व करत असताना सरकारने जे बाकीची जी बंधनं आहेत, जी आता जे डिझेल जे पेट्रोल पंपवरती मिळत नाही आम्हाला सध्या डायरेक्ट जाऊन, तर ते डिझेल ॲटलीस्ट सप्लाय करावा, की आमचे डीजी सेट वगैरे ना ते तरी चालू राहतील। कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी सध्या आमच्या बंद झालेल्या आहेत। आता ह्या युद्धामुळे काय झालेलं आहे की युद्धाचं पुढचे कोणालाही माहिती नाही सध्या काय होणार आहे। त्याच्यामुळे इथे येणारी इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे थांबलेली आहे। सरकारने काय करायला पाहिजे की ठीक आहे, या युद्धाचा परिणाम एवढ्या मोठ्या परिणामावर म्हणजे एवढा होणार नाही, या उद्देशाने सरकारने एक कॉन्फिडन्स बिल्टअप केला पाहिजे की जेणेकरून हे इन्व्हेस्टमेंट येतील। जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट येत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही, तोपर्यंत आमच्या लोकांचा बिझनेस वाढत नाही। कारण फायनली एव्हरीथिंग इज डिपेंडिंग ऑन द इन्व्हेस्टमेंट। तर सरकारने आम्हाला तिथे मदत करावी। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।